महाराष्ट्रातील पहिले झूलॉजिकल पार्क शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर मिठमिटा येथे उभारण्यात येत आहे। निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत तब्बल 150 एकर जागेवर पार्क साकारलं जात असून पर्यटक आणि बच्चे कंपनीसाठी ही पर्वणीच असणार आहे। पुढील 4 ते 5 महिन्यात पूर्ण काम होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी प्रशासनाने केला आहे। सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील जागा कमी पडू लागली आहे। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द केली होती। नंतर प्राणी संग्रहालय मिठमिटा इथे मोठ्या जागेत स्थलांतरित करण्यात येत असल्याने आश्वासन दिल्यानंतर परवानगी बहाल केली होती। स्मार्ट सिटीच्या माध्यमाने मिठमिट्यात 2.5 वर्षांपासून काम सुरू आहे। प्राणी व पक्ष्यांसाठी तब्बल 54 पिंजरे तयार करण्यात आले आहेत। पर्यटकांसाठी एम्पी थिएटर, फूड प्लाझा, लॉन, व्यापारी संकुल, नैसर्गिक पाण्याचे बंधारे, तलाव, 7 एकरमध्ये पार्किंग, अंतर्गत सिमेंटचे रस्ते, पथदिवे, स्वतंत्र वीज वितरण यंत्रणा आदी अनेक सुविधांचा समावेश त्यात आहे। प्राण्यांना राहण्यासाठी सुंदर घर, बाहेर फिरण्यासाठी ऐसपैस जागा, त्यांना संरक्षित जाळी, काही ठिकाणी अत्यंत जाड काच बसवण्यात येणार आहे। झूलॉजिकल पार्कच्या कामाची माहिती देताना प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी सांगितलं की सर्व पिंजऱ्यांचं बांधकाम दगडात केलंय। सिंह, वाघ, पिवळे व पांढरे, बिबट्या, नीलगाय, हरण, काळवीट, सांबर, कोल्हा, लांडगा, लाल माकड यासह विविध प्रकारचे 34 प्राणी आणि 20 पक्षीवर्गीय प्राण्यांसाठी पिंजरे तयार करण्यात आले आहेत। भविष्यात पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी ही जागा शिल्लक ठेवली आहे। या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि अन्य राज्यातील पर्यटकही मोठ्या संख्येने येतील। बाजूलाच 17 हेक्टर जागेवर ओपन सफारीसाठी जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडून पडेगाव ते दौलताबाद या रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे। चौपदरीकरणासाठी या रस्त्यावरील तोडण्यात येणाऱ्या सर्व मोठ्या झाडांचं झूलॉजिकल पार्क येथे पुनर्रोपण करण्यात येणार आहे। सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचं काम स्मार्ट सिटी मार्फत सुरू आहे। तब्बल 250 कोटी रुपये यावर खर्च करून घेतले जात आहेत। आतापर्यंत 65% अधिक काम झालं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।